मित्रांशी किंवा कुणाशी मजाक मस्करी करताना त्यांचं काहीतरी लिमिट असणं गरजेचं आहे. अन्यथा चेष्टेचा विषय अनेकदा अंगलट येतो. कधी कधी तर अशी मस्करी एखाद्याचा जीव देखील घेऊ शकते. अशीच एक खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. मोबाईलवर गेम खेळताना मित्रांमध्ये मस्करीमध्ये भांडण झालं. त्यात गुप्त भागात मार लागल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील स्टेशनवाडी परिसरात मित्राच्या आपसापसीत वादातून झालेल्या मारहाणीत 15 वर्षीय लवनीत किरणकुमार भागवने हा मुलगा मरण पावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी एकास ताब्यात देखील घेतले आहे. मृत नवनीतचे नातलग आणि तक्रारदार पाशान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री 7 वाजेला ते दोघे मोबाईलवर गेम खेळत होते. त्यावेळी सुमित व लवनीत यांच्यामध्ये मजाक मस्ती झाली. त्यात लवनीतने प्रथम एका संशयिताच्या डोक्यात मारले. त्यानंतर संशयित मृत मुलाच्या पोटात 2 बुक्के घालून त्याला खाली पाडले. नंतर त्याच्या गुप्त भागावर कोपरा लागला. या झालेल्या मारहाणीत लवनीत बेशुद्ध झाला असता त्यास उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. या घटनेचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवळाली कॅम्प.